तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं ध्येय ठरवलेलं आहे का? आज, उद्या, या महिन्यात, 1 वर्षाने, 5 वर्षाने, 10 वर्षाने तुम्हाला कुठे असायला हवे आहात? याचं उत्तर जर हो असेल तर यशाच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू झालेली आहे. पण जर तुम्ही अजून तुमचं ध्येय ठरवलेलं नसेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बी पॉझिटिव्ह चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. दर आठवड्याला आपण नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत असतो. कल्पना करा की तुम्ही प्रवासाला निघाला पण कुठे जायचं आहे तेच ठरवलं नाही. मग प्रवास कशाने करायचा? बस, ट्रेन की प्लेनने? ते कसं ठरवणार? कोणतं तिकीट काढणार? जसं प्रवासासाठी ठिकाण लागतं तसंच आयुष्यात ध्येय लागतं. ध्येय ठरवलं नसेल तर आयुष्य आपल्याला कुठेही घेऊन जाईल, पण ते तुमचं हवं असलेलंच ठिकाण असेल असं नाही. ध्येय नसलेला व्यक्ती हा पंख नसलेल्या पक्षासारखा असतो. तो उडू शकत नाही, दिशा गाठू शकत नाही आणि वाऱ्याच्या भरोशावर फिरत राहतो. बरेचदा आपण ध्येय आणि इच्छा यांची परस्परांमध्ये गल्लत करतो. मला माझं वजन कमी करायचं आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती झाली आपली इच्छा. पण जेव्हा आपण म्हणतो की मी 3 महिन्यात 6 किलो वजन कमी करणार आहे तेव्हा ते झालं ध्येय. ध्येय म्हणजे एका विशिष्ट वेळेत साध्य करण्यासाठी ठरवलेला संकल्प. ध्येय म्हणजे तुम्हाला ठराविक काळात काय हवं आहे आणि काय मिळवायचं आहे ते म्हणजे ध्येय. समजा तुम्ही घर बांधायचं ठरवलं, त्यासाठी आधी तुम्ही त्याचा संपूर्ण आराखडा तयार करता. किती खोल्या, किती दरवाजे, कसा हॉल इत्यादी. आराखडा ठरला की मगच बांधकाम सुरू करता, बरोबर ना? जर असं केलं नाही तर काय होईल? प्रत्यक्ष बांधकाम करताना खूप महागडे बदल करावे लागतील, खर्चात वाढ होईल, वेळ जास्त लागेल. म्हणूनच ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. ध्येय का असावं? ध्येय आपल्याला दिशा देतं, ध्येय आपल्याला प्रेरणा देतं, ध्येयामुळे आपलं वेळेचं व्यवस्थापन चांगलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ध्येय आपल्याला फोकस शिकवतं. यशाची पहिली पायरी म्हणजे ध्येय स्पष्टपणे नजरेसमोर असणं. जितकी जास्त स्पष्टपणे तुम्ही तुमची ध्येय पाहू शकाल तितकी ती मिळवण्यासाठी प्रेरणा, सकारात्मक दृष्टिकोन, उत्साह मिळत जातो. आता विचार करा की तुम्हाला पुढच्या 1 वर्षात काय साध्य करायचंय. तुमच्या आयुष्यातील कोणती गोष्ट तुम्हाला बदलायची आहे आणि ती गोष्ट तुम्हाला का बदलायची आहे, यातूनच तुम्हाला तुमचं ध्येय सापडेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गोल सेटिंगचा दुसरा भाग घेऊन आपण लवकरच भेटू पुढील आठवड्यात. तोपर्यंत बाय बाय.